ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या त्रिपुटी कर्माबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. आता आपण सत्य, असत्य आणि व्यत्यय या त्रिपुटी कर्मांबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सौ मृणाल मनोज गोखले. शिवाय या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. सत्य, असत्य आणि व्यत्यय. सत्य म्हणजे ज्ञानी आत्मा प्रकाशित झाल्यावर त्याला सत स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच त्याची विचारसरणी सतमध्ये विरून जाते. तेथूनच सत्प्रवृत्ती जन्म घेते. नंतर तो जीवात्मा आयुष्यातील प्रत्येक प्रश्न विवेकाने सोडविण्याचे धाडस करीत असतो. तो विवेकी विचार त्या मनुष्य जीवाच्या आत्म्यात आत्मप्रभावी होऊन बसतो. आत्म्याची व विवेक बुद्धीची मैत्री होते. नंतर त्या मानवाला चिरकाल टिकणारे ज्ञान प्राप्त होते. त्याच्या वृत्तीतून तो आत्मा ध्यान साधनेपर्यंत जाऊन पोहोचतो. नंतर ध्यान अवस्थेमधून तो आत्मा आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो व त्याचा तो आत्मनंदी आनंद इतर अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावू शकतो. तेच खरे सत्य असू शकते. जे चिरकाल टिकत नाही ते असत्य. वरील दोन्हीमध्ये अडथळा म्हणून जे कर्म त्या स्थितीत जगत असते त्याला व्यत्ययी विचार असे म्हणतात. तुमची ज्या पद्धतीची धारणा असेल त्याच पद्धतीची वलय तुमच्या आत्म्याभोवती पडतात. अशुद्ध मनाचे कर्म पूर्णत्वाला जात नाही. मनाचे कर्म अपुरे असते. जे कर्म आत्म्याकडून कृतीत उतरते ते सत्य असते. असत्याने जाणारे जीवात्मे लवकर पुढे जातात, जाऊन यशप्राप्ती करतात. परंतु पुढे जो खोल विचारांचा खऱ्या सत्याचा मार्ग असतो तो त्यांना सापडत नाही. तेव्हा त्या जीवाची प्रगती न होता त्याला अपयश येते. नंतर असत्य संपून जाते. परंतु सत्य खूप खोल विचारसरणीला बांधील कर्म आहे. त्यामुळे त्याची फलप्राप्ती उशिरा होते. त्याची प्रगती लवकर न होता सिद्ध तत्वाकडे ते माप झुकलेले असते. सत्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. असत्याचे ज्ञाते कलुषित कर्माशी जोडलेले असते. त्याचा रंग काळापट गडद असतो. म्हणून समाजात ते आत्मे उठून दिसतात व चटकन नाहीसेही होतात. पांढरा रंग विरून जात नाही, कारण सत्कर्म आत्मरूपी कर्मातून बाहेर पडलेले असल्या कारणाने आत्म्याशी त्याचे नाते असते. असत्यावर सत्य मात करते. उदाहरण, गणेशाचे सत्यस्वरूप उंदीररूपी वाहनावर बसलेले आहे. मूषक हा विध्वंसक आहे, उपद्रवी प्राणी आहे. त्याच्यावर हे सत्यस्वरूप बसलेले आहे. ज्याचे लंब उदर आहे त्या सत्यस्वरूपाच्या उदरात खरे आणि खोटे पचविले जाते. त्याचे कान चांगले ऐकण्यास तत्पर असतात. खूप लांब योजनेतून चांगला वास घेण्यास त्याची सोंड स्थिर राहते. सूक्ष्म त्याच्या नजरेतून सुटत नाही. पवित्र कर्मास साथ देऊन शुभदायी ठरणारा गणेश असत्यावर मात करून शिवकर्माचा आणि पवित्र पार्वतीचा मुलगा ठरला आहे. धर्माला धरून विचार करतो तो सत्य धर्माचा आत्मा असतो आणि जो सत्य वागतो तो सत्यवान ठरतो. सत असलेली विचारसरणी जागृत अवस्था त्या आत्म्याला मिळवून देते. जड मूल देहातून असत्य गळून पडते. हे सत्य रोज आचरणात आणले असता तेच नित्याचे होऊन बसते. सत्य वाचेला धार देऊन मन स्वच्छ करते. कायेला सतेजता येते. कर्माला निर्भयपणा येतो. धर्माबद्दल प्रेम निर्माण होते. सत्यामुळे काया, वाचा, मन व आत्मा शुद्ध होतो. असत्य दूषित कर्म असते. चांगले विचार नाहीसे करणारे असते. ते पापाला भरती करते. वाईट लोकांच्या संगतीत राहणे मंजूर करते. त्यात त्याला खोटा पण मनाला पटणारा आनंद मिळतो. सत्याचा त्याला राग येऊन संत संगतीत तो राहू इच्छित नाही. परंतु सत्स्वरूप खऱ्या अर्थाने काया, वाचा, मनाने आत्म्याचा अधिकारी बनून कुंडलिनी जागृत करते. या सगळ्याचा भावार्थ काय? तर सत्य हे आत्म्याच्या शोधातून बुद्धीतून निघालेले कर्म आहे. हे कर्म विवेक शिकवते आणि हा विवेक तुमच्या 7 पुड्यांच्या आत म्हणजे 7 भागांच्या आत बुद्धिपटलाच्या खोलीत असल्याने त्याला उशिरा यश प्राप्त होते. उदाहरण, हे सत्य प्रभू रामचंद्रांच्या कृतीतून
त्यांच्या मातोश्रींच्या ब्रीतवाक्यातून वनवास हे शब्द रामाच्या पवित्र आत्म्यात रुजले, म्हणून त्याला सत्य आत्माराम म्हटले आहे. असत्य असत्य हे बोल रावणाचे असल्याने खोटे हरिण दाखवून सीतेला असत्य कर्माने फसविले गेले. नंतर तोच रावण फसला गेला. सत्य रामाच्या हाताने त्याला मरण आले. व्यत्यय सत्य असत्याला अडथळा आणू शकते ते व्यत्ययी कर्म होते व ते त्याच स्थितीला राहते. म्हणजे काय तर दशरथाचे राज्य व्यत्ययी विचाराने रामास राज्याभिषेक न होऊ देता त्याच स्थितीला राहिले गेले व भरताने पण ते राज्य केले नाही. यालाच व्यत्ययी कर्म म्हणतात. ज्यापासून विश्वासमीप स्थान प्राप्त होते ते सत्य. ज्या बुद्धीने केलेले कर्म विस्कळीत होते ते असत्य आणि वरील दोन्हीला विस्कळीत करते ते व्यत्यय.